आपल्यासोबत खासदार प्रतिभा धानोरकर आहेत। काय सांगणार, या यात्रेत तुम्ही सुद्धा सहभागी झालेले आहेत, काय नेमका संदेश द्यायचा आहे? आज या ठिकाणी संविधान रॅली आमच्या पक्षाचे प्रांताध्यक्ष आदरणीय हर्षवर्धन दादा सपकाळ आणि आदरणीय तुषार गांधी यांच्या नेतृत्वात निघत आहे। आणि ज्या पद्धतीचा धुमाकूळ सगळ्या भाजपच्या लोकांनी घातल्या, सगळीकडे पूर परिस्थिती आहे, दुष्काळग्रस्त पूर्ण भाग झाला आणि शासनाकडून कुठलीही मदत मिळत नाहीये। आणि अशा वेळेस आपण पाहिलं की अनेक वर्ष काँग्रेसचं सरकार या ठिकाणी होतं, पण अशा पद्धतीची शेतकऱ्याची अवहेलना कधी झाली नाही। आणि आता ज्या पद्धतीनं शेतकऱ्यांचा छळ केला जात आहे, कुठंतरी आमचं सरकार हे आमचे सगळे काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि प्रांताध्यक्ष हे शेतकऱ्यांच्या बाजूने खंबीरपणे उभे आहे। हाच आजच्या रॅलीचा संदेश आहे। ही रॅली इथून सेवाग्रामपर्यंत जाणार आहे। 2 ऑक्टोबरला गांधी जयंती आहे, त्या निमित्तानं त्या ठिकाणी आमच्या सगळ्यांची एक जाहीर सभा होईल। कुठेतरी या यात्रेमध्ये संघाचा वगैरे उल्लेख केलेला आहे, यावर तुमचं काय मत राहील? नाही, या बाबतीत मी फार काही बोलणार नाही। या बाबतीत जे काही वक्तव्य करेल ते आमचे माननीय प्रांताध्यक्ष करेल, त्याच्यामुळे मला याच्यावरती जास्त बोलायचं नाही। पण भाजप सरकारच्या विरोधात आणि शेतकऱ्याच्या बाजूने आम्ही ठामपणे आहोत, हा संदेश या रॅलीच्या माध्यमातून आम्ही देऊ इच्छितो। देशोन्नतीकरता रिपोर्टर स्नेहा भोगे, नागपूर।